आणि एक ब्रेकिंग बातमी आहे। सुनेत्रा पवारांच्या कारचं सारथ्य वादामध्ये सापडलेला अनिकेत तटकरे यांनी रत्नागिरीमध्ये त्यांच्या कारचं सारथ्य केलंय। सरकारी ड्रायव्हरला हटवून सारथ्य केलेलं आहे। अनिकेत तटकरेंच्या ड्रायव्हिंगवर आता आक्षेप घेण्यात आलाय। रत्नागिरी दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कार अनिकेत तटकरे यांनी चालवल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे। शासकीय ड्रायव्हरला हटवून अनिकेत तटकरेंनी कार चालवण्याची काय गरज होती असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आणि स्वतः अनिकेत तटकरे आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अनिकेतजी, तुम्ही रत्नागिरीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या कार चालवलेली आहे, त्या कारचं सारथ्य केलेलं आहे, त्याच्यावरतीच आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीनं सरकारी ड्रायव्हरला हटवलं आणि सारथ्य केलं, त्यामुळे आता तुमच्यावर आरोप करण्यात येत आहेत। नमस्कार। मला तर आश्चर्यच वाटतंय, कारण काकींचं सारथ्य करणं ह्याच्यात काय चूक आहे हे मला समजू शकलं नाही। त्याची शासकीय वाहन नव्हतं, ते खासगी वाहन होतं। माझं काल सकाळीच काकींच्या सोबत आणि काकींच्या कार्यालयासोबत संपर्क झाला, कारण काकी पहिल्यांदाच दादांचं गेल्यानंतर कोकणामध्ये येत होत्या। अशा वेळेस त्यांना घ्यायला जाणं, त्यांना भेटणं याच्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही। आणि त्याच्यात तर आक्षेप घेणाऱ्यांनी कशावर पण हल्ली घ्यायला लागले, त्याच्यामुळे फार काही त्याला मी महत्व द्यावं असं मला वाटत नाही। आणि एखाद्या घरातल्या कुटुंबियाला जर आणायला जायचं झालं आणि त्याचं सारथ्य करणं याच्यात काय आक्षेप असू शकतो हे माझ्या तर अकलनशक्तीच्या बाहेरच आहे। नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की काही प्रोटोकॉल असतात, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही शासकीय ड्रायव्हरला त्या ठिकाणी ते बसलेले असताना त्यांना उठवलं आणि त्यानंतर तुम्ही गाडी चालवली। नाही, मी एक नम्रपणाने सांगतो की ती शासकीय वाहन नव्हतं, शासकीय चालक नव्हता, हे खासगी वाहन होतं। हे मी काकींसाठी आम्ही अरेंज केलेलं होतं दौऱ्याकरता, कारण लग्न कार्याकरता शेखर निकम साहेबांच्या मुलीचं लग्न काल होतं, त्याकरता काकी नवदाम्पत्यांना त्यांना आशीर्वाद देण्याकरता त्या ठिकाणी आलेल्या होत्या। अशा वेळेस त्यांना घ्यायला जाणं आणि खासगी वाहन होतं, ते काही शासकीय वाहन नव्हतं, त्यामुळे का कोणी काय आक्षेप घ्यावा। आणि बरं, ह्या आधी पण मी अजितदादांचं सारथ्य केलेलं आहे, इतर सुद्धा नेत्यांचं सारथ्य त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि मला परत नम्रतापूर्वक सांगायचं की खासगी वाहन होतं, एका शासकीय वाहन नव्हतं। मला सुद्धा माझ्या मर्यादा माहिती आहेत। मात्र मग ही जी टीका होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं, हे संदीप उदमाले आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांच्याकडनं विशेषतः आरोप करण्यात आलेला आहे, त्याकडे मग तुम्ही कसं पाहताय? साहेब, कोणी काय बोलावं त्याच्यावर मी काहीच भाष्य करणार ना, मी त्याच्या बाबतीत काही बोलणार। म्हणजे एखाद्याने काही बोलावं आणि प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर द्यावं असं होत नाही ना, त्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। नाही, संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी देखील यावर आक्षेप घेतलेला आहे। नाही, बहुधा त्यांना वास्तवतेचं म्हणजे कल्पना नसावी। ते काय, मी मगाचपासून सांगतो की हे शासकीय वाहन नव्हतं, हे खासगी वाहन होतं, त्यामुळे खासगी वाहनाचं सारथ्य करणं किंवा गाडी चालवणं ह्याच्यात गैर असण्याचं काय हे होतंय। ठीक आहे अनिकेत तटकरेजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बातचीत केली आणि तुमची भूमिका मांडली त्यासाठी। रोहित दादांना तर मला जास्त प्रमाणात हे वाटते। आम्ही मी आता कमिशनर साहेबांना भेटणार आहे या संदर्भामध्ये आणि सांगणार आहे की रोहित दादांना पहिली जेड दर्जाची सुरक्षा द्या म्हणून, कारण दादा एकटेच भांडत आहे, त्या दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत आहे। आणि वहिनींचं काय? वहिनींचं पण काय मागणी काय? तुम्ही हे ड्रायव्हरच्या त्यांचं सारथ्य करायला तुम्हाला आक्षेप काय? सारथ्य करायला मला आक्षेप काही नाही। इतर एवढे सगळे 40 सुरक्षाकर्मी असताना एकानेही त्याला आयडेंटिटी विचारली नाही की अरे तू तर कर्मचाऱ्याला बाहेर का काढतो, त्या ड्रायव्हरला कुणी विचारलं? एक जण विचारलं असेल कदाचित, ते पक्षाचे पदाधिकारी असतील, असू द्या पदाधिकारी, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सगळं ठरलेलं असतं, किंवा त्यांनी पीएला विचारला पाहिजे मी गाडी चालवू का म्हणून। पीएलाच तो विचारणा केली ना, डायरेक्ट आला त्या ड्रायव्हरला म्हणे बाहेर निघ आणि स्वतः अनिकेत तटकरे आतमध्ये बसतात, हे कितपत योग्य आहे? वहिनीचा आक्षेप नसेल तर तुम्हाला काय? वहिनीचा आक्षेप नसू द्या, आमचा आक्षेप आहे। दादांच्या बद्दल अख्ख्या महाराष्ट्राला सहानुभूती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला सहानुभूती आहे। तर काय तुमची आमची मागणी आहे, ही चुकीचं आहे। प्रत्येक राष्ट्रवादीच्या नेत्याला आता सुरक्षा मिळाली पाहिजे। सुरक्षा याच्यामध्ये हलगर्जीपणा चालणार, खपवून घेतला जाणार नाही। शासकीय गाडी चालवली असेल तर ते चूक आहे, पण मला असं वाटतं खाजगी गाडी असेल त्यांनी चालवली असेल तर ते काही चूक आहे असं मला नाही वाटत। शासकीय गाडी
शासकीय गाडी कोणत्याही दुसऱ्या खरं तर तो ड्रायव्हर घरी बसेल बिचारा, त्याच्या पोटावर पाय पडेल असं मला वाटतं या गोष्टी जर समोर आल्या तर.